नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वीच्या पुस्तकातला व्याकरणामधला वाक्य संश्लेषण हा जो तिसरा पाठ आहे हा पाहणार आहोत। वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य। कोणतेही शब्द आपण असेच एकत्र आणून त्याचं वाक्य तयार केलं जात नाही। त्या वाक्यातील जे शब्द आहेत त्यांना काहीतरी अर्थ असतो आणि असे अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं एक वाक्य तयार होतं। ठीक आहे, आता या वाक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। आपल्याला वाक्य संश्लेषण करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर एका प्रकारचं वाक्य हे दुसऱ्या एखाद्या प्रकारामध्ये किंवा केवल वाक्य समजा असेल तर केवल वाक्याचं दुसरं 2-3 केवल वाक्य मिळून त्याचं एक वाक्य तयार करणं ही क्रिया जी आहे ती वाक्य संश्लेषणामध्ये येते। अनेक छोटी छोटी वाक्य एकत्र करून त्याचं एक वाक्य तयार केलं जातं वाक्य संश्लेषणामध्ये। या वाक्य संश्लेषणालाच आपण विविध नावाने ओळखतो। उदाहरणार्थ वाक्य संश्लेषण म्हणजेच वाक्य एकत्रीकरण किंवा वाक्य संयोजन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। तुम्हाला एक त्याच्यामध्ये वेगळी संकल्पना येते की उद्देश आणि विधेय। तर उद्देश म्हणजे नेमकं काय असतं, एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला ज्याच्याविषयी सांगायचं आहे किंवा ज्याच्याविषयी बोलायचं आहे ते म्हणजे उद्देश आणि जे सांगायचंय जे बोलायचंय ते म्हणजे विधेय। आता मी तुम्हाला एक वाक्य सांगते, माझ्या शाळेतली मुलं खेळायला जातात, हे एक वाक्य आहे। मला कोणाबद्दल बोलायचंय तर मला जे सांगायचंय ज्याच्याविषयी सांगायचंय ती म्हणजे ती मुलं। माझ्या शाळेतली मुलं खेळायला जातात याच्यामध्ये मला मुलांविषयी सांगायचं असल्यामुळे मुलं हे उद्देश झालं आणि मला काय सांगायचंय, मला जे सांगायचंय ते म्हणजे ती खेळायला जातात तर ते झालं विधेय। म्हणजे लक्षात ठेवायचं की प्रत्येक वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय असतं। आता आपल्याला जे अभ्यासाला 3 प्रकार आहेत वाक्याचे ते म्हणजे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। ह्या 3 प्रकारांचा आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा आहे। आपण बघूया। काही वाक्य अशी असतात की त्या वाक्यांमध्ये उद्देश आणि विधेय एकच असतं, शिवाय कमीत कमी शब्दांचा वापर केलेला असतो। तुम्ही पाहता काही वाक्य उच्चारत असताना आपल्याला लक्षात येतं की त्याच्यात अत्यंत कमीत कमी शब्दांचा वापर केलेला आहे आणि ही जी वाक्य आहेत ही अगदी साधी सोपी सरळ अशी वाक्य आहेत। ही वाक्य कधी विधानार्थी असतात, कधी आज्ञार्थी असतात, कधी प्रश्नार्थी असतात, कधी ओकारार्थी असतात, कधी नकारार्थी सुद्धा असू शकतात। तर या प्रकारची जी सगळी वाक्य आहेत ती त्यांचा अंतर्भाव केवल वाक्यामध्ये केला जातो। केवल वाक्य तयार करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की केवल वाक्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययाचा वापर करत नाही। उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणती आणि, व, किंतु, परंतु, म्हणून, वा, किंवा ही सगळी जी उभयान्वयी अव्यय आहेत यापैकी कोणत्याही उभयान्वयी अव्ययाचा वापर आपण करत नाही। या वाक्यामध्ये साधं सरळ रचना असते। उदाहरणार्थ तुमच्या पुस्तकामध्ये वाक्य दिलेलं आहे, आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली, किंवा माझ्या शाळेने आकर्षक स्मृतिचिन्ह असलेला डबा मला बक्षीस म्हणून दिला। हे केवल वाक्याची काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत। हेच वाक्य आपल्याला मी जसं म्हटलं की सुटसुटीत 3 वाक्य तुम्हाला समजा दिलेली असतील आणि त्या वाक्याचं आपल्याला एक केवल वाक्य तयार करून हे करता आलेलं आहे। आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली याच्यामध्ये मुळात 3 छोटी छोटी वाक्य आहेत। कोणती आहेत ती वाक्य तर पहिलं आहे आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती, दुसरं तिचा पाय घसरला आणि तिसरं आहे ती पडली। या 3 वाक्यांचं मिळून एक वाक्य तिथे तयार झालेलं आहे। केवल वाक्यामध्ये अशाच प्रकारे एक वाक्य
वाक्य तयार करायचं असतं। आता तुम्हाला ज्या वेळेला कृती विचारल्या जातात प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यावेळेला कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जाणाऱ्या कृतींमध्ये असा अंतर्भाव केलेला असतो की एखादं वाक्य तुम्हाला दिलं जाईल आणि त्या वाक्याचं तुम्हाला केवल वाक्य करायला सांगितलं जाईल। आता त्याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, तर ती आपण बघू शकतो। राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही, हे एक केवल वाक्य आहे। हे केवल वाक्य कशाचं केलेलं आहे, तर 2 छोट्या वाक्यांचं हे एक केवल वाक्य केलेलं आहे। राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला ते आवडत नाही। ही 2 वाक्य आहेत। पहिलं वाक्य आहे राजू वारंवार कॉफी पितो, दुसरं वाक्य आहे त्याच्या आईला ते आवडत नाही। या 2 वाक्यांचं मिळून आपण एक वाक्य तयार केलं, एक केवल वाक्य तयार केलं। ते म्हणजे राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही। हे झालं केवल वाक्याचं उदाहरण। आपण जेव्हा केवल वाक्याचा विचार करतो त्यावेळेला केवल वाक्यामध्ये एकच उद्देश असतं, एकच विधेय असतं। म्हणजे काय आहे की ज्याच्याविषयी सांगायचंय ते उद्देश एकच आहे आणि जे सांगायचंय ते विधेय सुद्धा एकच आहे। दुसरा त्याच्यातले वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यात कमीत कमी शब्दांचा वापर असतो। त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तो मी सांगितला तुम्हाला की केवल वाक्य हे आज्ञार्थी, प्रश्नार्थी, त्याच्यानंतर विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी अशा प्रकारचं असू शकतं। त्यानंतर महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययाचा वापर या प्रकारच्या केवल वाक्यामध्ये केलेला नसतो। उभयान्वयी अव्यय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत। आणि, व, किंतु, परंतु, वा ही सगळी, म्हणून, म्हणजे ही सगळी उभयान्वयी अव्यय आहेत आणि या अव्ययांचा वापर या वाक्यात कधीही केला जात नाही। एक साधं सरळ वाक्य असतं। लक्षात आलंय तुमच्या? त्यानंतर दुसरं जो प्रकार आहे आपल्याला अभ्यासाला तो आहे मिश्र वाक्य। आता मिश्र वाक्य कसं असतं? मिश्र वाक्य म्हणजे जसं एखादी जोडी असते, त्या जोडीमधल्या एका गोष्टीशिवाय दुसऱ्या गोष्टीला अर्थ नसतो, तशा प्रकारचं मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य असतं। मिश्र वाक्यामध्ये कसं असतं की वाक्याचा अर्धा भाग जो आहे तो दुसऱ्या अर्ध्या भागावर अवलंबून असतो, कोणत्याही अर्ध्या भागाला अर्थ नसतो। उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला, जे चकाकते ते सारे सोने नसते असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला जे चकाकते एवढंच जर मी म्हटलं तर त्याला अर्थ नाही, आणि तेच ते सारे सोने नसते हे सुद्धा अर्ध्या वाक्याला अर्थ नाही। पण ही 2 वाक्य जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला एक अर्थपूर्ण असं मिश्र वाक्य तयार होतं। आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला मिश्र वाक्य तयार करायला येऊ शकतं, किंवा संयुक्त वाक्याचं मिश्र वाक्य करा, केवल वाक्याचे मिश्र वाक्य करा, अशा प्रकारचा वाक्य येऊ शकतं। आता याच्यामध्ये आणखीन 2 गोष्टी आहेत की या वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान असतं आणि एक किंवा अनेक गौण वाक्य असू शकतात। एक वाक्य प्रधान असतं आणि एक किंवा अनेक गौण वाक्य असू शकतात। आता गौण वाक्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं की गौण वाक्य कोणतं असतं? ज्या वेळेला आपण एखाद्या वाक्याला काय ने प्रश्न विचारतो त्यावेळेला ते वाक्य गौण वाक्य असतं। उदाहरणार्थ, गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे। याला आपण ज्या वेळेला प्रश्न विचारतो तेव्हा काय असतं? गुरुजी काय म्हणाले? तर गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे। हे जे वाक्य आहे याच्यामध्ये गुरुजी काय म्हणाले हे जे वाक्य आहे हे गौण वाक्य आहे। काय ने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते गौण वाक्य असतं। पृथ्वी गोल आहे हे इथे गौण वाक्य आहे। अशा प्रकारची एक किंवा अनेक गौण वाक्य या मिश्र वाक्यामध्ये असू शकतात।
मिश्र वाक्याचं जेव्हा आपण वैशिष्ट्य अभ्यासतो तेव्हा काय असतं की दोन किंवा अनेक गौण वाक्य असू शकतात, एकच प्रधान वाक्य असतं। जोडलेले वाक्य किंवा वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, अर्थाच्या दृष्टीने त्यांना स्वतंत्रपणे अर्थ नसतो। ही दोन वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हाच त्यांना एकत्रित असा अर्थ प्राप्त होतो। तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ही एकत्र येतात तेव्हाच त्यांना अर्थ प्राप्त होतो। ही जी वाक्य आहेत ही वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, यास्तव, सबब, जर, तर, जेव्हा, तेव्हा या प्रकारच्या सगळ्या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा अंतर्भाव होतो। तर हे लक्षात ठेवायचं आहे। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा अंतर्भाव असलेलं जे वाक्य असतं ते मिश्र वाक्याचं उदाहरण असतं। उदाहरणार्थ एक वाक्य आहे, आई म्हणाली, मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात। आता याचं आपल्याला जेव्हा मिश्र वाक्य करायला सांगितलं जातं तेव्हा आपण म्हणणार, आई म्हणाली की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात। किंवा शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, तिने खूप सराव केला। याचं मिश्र वाक्य आपण आता करतोय, शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला। अशा प्रकारची जी वाक्य आहेत मिश्र वाक्य ही परस्परांवर अवलंबून असणारी वाक्य असतात। हे नेहमी लक्षात ठेवायचं। जसं आपली एखादी जोडी असते, ती जोडी आपण तुटायला देत नाही किंवा त्या जोडीचा जो अर्धा भाग आहे त्या जोडीच्या अर्ध्या भागाला अर्थ नसतो, ते एकत्र जेव्हा येतं तेव्हा त्या जोडीला अर्थ असतो। तर तशाच प्रकारचं हे वाक्य असतं। आपली मैत्री आहे आणि आपण त्या जोडीने फिरतोय, तर लगेचच आपल्याला कसं विचारलं जातं की कुठे गेली जोडी। हे जे आहे हेच त्या जोडीचं एकत्रित असण्याला जो अर्थ असतो तसाच अर्थ इथे मिश्र वाक्यामध्ये असतो। मिश्र वाक्यामध्ये काय केलं जातं, तर जे चकाकतं ते सगळं सोनं नसतं असं म्हणताना ते दोन जे भाग आहेत, जे चकाकतं ते सोनं नसतं, हे जे दोन भाग आहेत त्याच्यापैकी एका कोणत्या तरी भागाला अर्थ आहे आणि दुसऱ्या भागाला अर्थ नाही असं नाही। तर या दोन्ही भाग जेव्हा एकत्र येतात तेव्हाच त्याला अर्थ प्राप्त होतो। तर आपण जे मिश्र वाक्य आहे, मिश्र वाक्याचं आपण वैशिष्ट्य पाहिली। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अनेक गौण वाक्य असतात। दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये दोन्ही जी वाक्य आहेत ती गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणती आहेत, तर म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, यास्तव, सबब, जर, तर, जेव्हा, तेव्हा ही सगळी, जे, ते, ही सगळी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यये आहेत। इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करते। आता तिसरा जो प्रकार आहे वाक्य संश्लेषणामधला, तर ते म्हणजे संयुक्त वाक्य। संयुक्त वाक्यामध्ये काय असतं, तर दोन स्वतंत्र वाक्य आहेत, त्यांना दोन स्वतंत्र अर्थ आहेत आणि ती दोन स्वतंत्र वाक्य एकत्र येऊन त्याचा एक आणखीन अर्थ तयार होतोय, आणखीन वाक्य तयार होत आहे आणि ते स्वतंत्र वाक्य जेव्हा आपण वापरतो तेव्हा सुद्धा त्याला अर्थ आहेच। म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वतंत्र वाक्यांचा अर्थ जसा आहे तसाच आहे। त्या पलीकडे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ही वाक्य जोडली जातात आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या या वाक्याला परत अर्थ प्राप्त होतो। आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला केवल वाक्याचं संयुक्त वाक्य करा, संयुक्त वाक्याचं केवल वाक्य करा, मिश्र वाक्य करा, मिश्र वाक्याचं संयुक्त वाक्य करा, अशा प्रकारची कृती विचारल्या जाऊ शकतात। संयुक्त वाक्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रधान वाक्य असू शकतात। ही वाक्य
प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात आणि ही वाक्य जी आहेत ती अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात। याचं उदाहरण काय आहे तर मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो, तर हे वाक्य केवल वाक्याचं उदाहरण असेल। समजा हे एक केवल वाक्य मी दिलेलं आहे आणि त्याचं मला संयुक्त वाक्य करायचं असेल तर मी काय म्हणणार, मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो। आणि हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे ज्यामुळे ही दोन वाक्य एकमेकांना जोडलेली आहेत। मी चांगला अभ्यास केला, मी पास झालो, ही दोन जी वाक्य आहेत या दोन्ही वाक्यांना स्वतंत्र अर्थ आहे आणि आपण आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली ही जी वाक्य आहेत या वाक्यामध्ये या दोन वाक्यांना आपण एकत्र जोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला एक अर्थ प्राप्त झालेला आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणं काय काय आहेत ते आपण पाहूया। आणि, व, किंवा, अथवा, वा, शिवाय, पण, परंतु, परी, म्हणून, बाकी, सबब, यास्तव अशा प्रकारची अनेक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत आणि ही अव्यय या संयुक्त वाक्यामध्ये महत्त्वाची ठरतात। मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये काही उभयान्वयी अव्यये समान असली तरी जोडली जाणारी वाक्य आणि अव्ययांचे वाक्यातील अर्थ लक्षात घेऊन आपल्याला ते वाक्य मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य आहे हे ठरवावं लागतं। तर एकूण ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याला काही सोप्या गोष्टी या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत। संयुक्त वाक्य जे आहे त्या संयुक्त वाक्याचं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर मिश्र वाक्य जे आहे त्याच्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात आणि केवल वाक्य असतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला नसतो। सगळ्यांनी इथपर्यंत लक्षात आलेलं असेल प्रत्येकाच्या आणि आपल्याला काही कृती आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत। तर या कृती कशा प्रकारच्या आहेत, खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र आणि केवल वाक्य असे वर्गीकरण करा। मी माणसं मोजून पाहिली पण ती 8च भरली। मी माणसं मोजून पाहिली पण ती 8च भरली। आता हे जे वाक्य आहे हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे। सोनाली चहा किंवा कॉफी घेते। सोनाली चहा किंवा कॉफी घेते हे संयुक्त वाक्य आहे। पुढे आहे, आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या। आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या। हे जे वाक्य आहे हे वाक्य सुद्धा संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे। पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल। चौथं उदाहरण आहे, पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल। हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे। त्यानंतर पाचवं आहे, मुले बागेत खेळली ती खूप दमली। मुले बागेत खेळली ती खूप दमली। हे जे आहे हे केवल वाक्याचं उदाहरण आहे। सहावं आहे, सर म्हणाले की प्रामाणिक प्रयत्नाने यश मिळते। तर हे जे सहावं आहे हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे। काही वेळेला काय असतं की आपण मिश्र वाक्याचं केवल वाक्य करा किंवा केवल वाक्याचं संयुक्त वाक्य करा अशा प्रकारच्या कृती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात। पाठ्यपुस्तकामध्ये दुसरी जी कृती दिलेली आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला वाक्य दिलेली आहे, ती 5 वाक्य आहेत आणि या वाक्यांमध्ये काय करायचं आहे ते कंसामध्ये तुम्हाला दिलेलं आहे। पहिलं आहे, तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला। या वाक्याचं आपल्याला केवल वाक्य करायचं आहे। तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला। या वाक्याचं केवल वाक्य आपण कसं करणार, केवल वाक्यामध्ये आपल्याला कोणतंही उभयान्वयी अव्यय तिथे लावायचं नाहीये। मग उभयान्वयी अव्ययाचा उपयोग न करता आपण केवल वाक्य तयार करायला लागतं। म्हणजे आपण काय करणार, तो उत्तीर्ण झाल्यामुळे किंवा तो उत्तीर्ण झाल्याने सर्वांना आनंद झाला। तो उत्तीर्ण झाल्याने
सर्वांना आनंद झाला। हे जे आहे हे केवल वाक्याचं उदाहरण आहे। त्याच्यानंतर पुढची जी कृती तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली। आता या वाक्याचं आपल्याला मिश्र वाक्य करायला सांगितलेलं आहे। श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली। जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली। मिश्र वाक्य आपण तयार केलं। जेव्हा श्याम घरी आला, जेव्हा तेव्हा, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, जेव्हा तेव्हा। जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली। आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्या। तिसरं वाक्य आहे आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्या। या वाक्याचं आपल्याला संयुक्त वाक्य करायला सांगितलेलं आहे। संयुक्त वाक्य करताना आपण काय करणार आहोत तर आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर करायचा आहे। म्हणून आपण काय म्हणणार की आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले म्हणून आमच्या अडचणी दूर झाल्या। आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले म्हणून आमच्या अडचणी दूर झाल्या। त्याच्यानंतर चौथी कृती आहे। त्याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला माझे वडील म्हणाले मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला। याचं मिश्र वाक्य करायचं आहे। माझे वडील म्हणाले मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला। हे मिश्र वाक्य याचं करायचं आहे। मिश्र वाक्य करायचे म्हणजे आपण काय करणार आहोत मिश्र वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। आता तुम्ही सगळ्यांनी हे सोपं होण्यासाठी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांची एक यादी करा आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांची यादी करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त स्पष्ट होईल त्याचं वैशिष्ट्य काय आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य काय किंवा संयुक्त वाक्याचं वैशिष्ट्य काय हे व्यवस्थित मांडा, लिहा, म्हणजे तितकं जास्त तुम्हाला स्पष्ट होऊ शकतं। आता या वाक्याचं आपल्याला मिश्र वाक्य करायला सांगितलेलं आहे। त्याचं मिश्र वाक्य असं होणार माझे वडील म्हणाले की तुझे यश बघून मला तुझा अभिमान वाटला। तुझे यश बघून मला तुझा अभिमान वाटला। त्याच्यानंतर पाचवी जी कृती दिलेली आहे त्याच्यामध्ये केवल वाक्य आपल्याला करायला सांगितलेलं आहे। हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे, जाहिरातीला महत्त्व आहे, समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा। 3 वाक्य आहेत इथे आणि याचं आपल्याला केवल वाक्य करायचं आहे, म्हणजे एक वाक्य तयार करायचं आहे। हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे, जाहिरातीला महत्त्व आहे, समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा। आता याचं मला एक केवल वाक्य करायचंय, तर मी काय करणार जाहिरातीला महत्त्व असल्यामुळे या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा। जाहिरातीला महत्त्व असल्यामुळे या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा। अशा प्रकारे आपण याच्यातल्या कृती ज्या दिलेल्या आहेत तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये या कृती येऊ शकतात, तर त्या आपण सोडवलेल्या आहेत। आणि तुम्हाला केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य या 3 वाक्यांची वैशिष्ट्ये मी सांगितलेली आहेत वाक्य प्रकारांची। वाक्य संश्लेषण हा जो प्रकार आहे हा म्हणजे एका प्रकारचं वाक्य दुसऱ्या प्रकारामध्ये संश्लेषण करणं, त्याचं संयोजन करणं, आणि या प्रकारचं उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत स्पष्टपणे। तुम्हाला काहीही अडचण असेल तर मला या व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला याच्यातलं काही आणखीन कळलं नसेल तर तुम्ही विचारू शकता। सगळ्यात पहिली लक्षात ठेवायचं की प्रत्येक वाक्य प्रकाराचं जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य तुम्ही नोंदवून घेतलं आणि ते नीट मांडलं की तुम्हाला ह्या संकल्पना ज्या आहेत या नक्की स्पष्ट होतील। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे स्पष्ट करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते। धन्यवाद।